आज आपण अगदी सोपी चटपटीत मेथी स्टिक बनवणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता मस्त कुरकुरीत तर टेस्टी मेथी स्टिक बनवण्यासाठी आपण इथं 2.5 कप मैदा घेतलाय। 3 चमचे साजूक तूप छान असं गरम करून घ्यायचंय। साजूक तूप नाही घातलं, डालडा घातला तरी सुद्धा चालेल। तर कडकडीत मोहन आपल्याला या मैद्यात घालायचे। व्यवस्थित मैदा एकजीव करून घ्यायचाय। व्यवस्थित तुम्ही बघू शकता छान असं तूप सगळं लावून घ्यायचंय अशा पद्धतीने। आता यात काही मसाले घालूया। चवीनुसार मीठ घातलंय, 1 चमचा मिरची पावडर, 2 चमचे तीळ, 1 चमचा ओवा क्रश करून घालायचा आहे, पाव चमचा हळद आणि 4 चमचे मी कसुरी मेथी इथं वापरली आहे। तर छोटी अर्धी वाटी इथं कसुरी मेथी मी घातली आहे। ह्याने खूप छान फ्लेवर येतो। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नॉर्मल पाण्याने हे छान मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता पाणी घालून मी मळून घेणार आहे। तर खूप घट्टही नाही, खूप सैलही नाही, तर चपातीच्या पिठासारखं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने पाणी घालून मी हे छान असं मळून घेतलंय। थोडासा तुपाचा हात लावून हे छान मळून घेते आणि 10 मिनिटांसाठी हे आपल्याला झाकून ठेवायचे। तर अशा पद्धतीने पीठ मळून झालंय। 10 मिनिटं झालीत। आता चपातीपेक्षा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि हे आपल्याला मैदा लावून लाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता छान असं मैद्यात बुडवून मी लाटून घेते। लाटून झाल्यावर याला उभे काप द्यायचे आहेत, शंकरपाळी कट करतो तशा प्रकारे। आणि खूप बारीक करायचं नाही, उभे काप दिल्यानंतर फक्त एक कटमधून मारायचं आहे। तर छान आपल्या मेथी स्टिक तयार होतात। तर इथं तेलही छान तापलंय। फुल फ्लेमवर मी या सगळ्या स्टिक यात घालून घेणार आहे। सगळ्या स्टिक तेलात गेल्यानंतर 1-2 मिनिटांनंतर हे आपण पलटी करून लो टू मीडियम फ्लेमवर छान लालसर रंगावर तळून घ्यायचे। तर हे लो टू मीडियम फ्लेमवर मी तळून घेते आणि इकडं दुसरा राहिलेला गोळा मी लाटून घेते। एकंदरीत 4 गोळे झालेत आपले हे 2.5 कप पिठात। तर तुम्ही वाटीचंही प्रमाण यात वापरू शकता। अतिशय छान टेस्टी कुरकुरीत असे स्टिक तयार होतात। अशा पद्धतीने मी कट मारून घेणार आहे। इकडेही आपलं लक्ष असावं, नाहीतर हे स्टिक करपू शकतात। तर लो टू मीडियम फ्लेमवर छान आपण लालसर रंगावर तळून घेतोय। अशा पद्धतीने उभे कट मारून घ्यायचे आणि फक्त एक कट मधून दिलाय। इथं छान आपल्या स्टिक तयार झाले आहेत। आता हे काढून घेऊया। तेल निथळून मी हे आता काढून घेते। अगदी कुरकुरीत टेस्टी घरच्या घरी आणि कमी साहित्यात होणारा पदार्थ आहे। तर दुसरी बॅचही मी याच प्रकारे तळून घेणार आहे। तर फुल फ्लेमवर घातल्यानंतर हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान तळून घ्यायचं आहे। तर लालसर रंगावर होईस्तोवर मी हे तळून घेणार आहे। आता काढून घेऊया। तर तयार आहेत आपले चटपटीत असे कुरकुरीत मेथी स्टिक रेसिपी। तर झटपट चटपटीत असं स्नॅक्स म्हणून टी टाईम किंवा नुसतंही तुम्ही खाऊ शकता। वरून फक्त आपल्याला यात चाट मसाला घालायचा आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीने तयार झाली रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।